त्याने लय मोठं स्वप्न बघलेलं की त्याचं लग्न होईल नाही, पहिलं त्याचं लग्न होते आज. किरण आज भोल्यावर चढणार आहे, त्याची आतुरता गगनात मावेनाशी झालेली आहे. खूप जल्लोष आहे आणि बघूया आपण वरातीला खूप मजा करूया परत. नक्की नवरा स्टॉपवर बसलेला आहे, यायला व्हाव्या होत्या. स्टॉपवर पोहोचला तरी अजून नवऱ्या मुलाची बहीण का आली नाही. काय तर लग्न लावता वेळेस तरी येऊ दे म्हणजे झालं. येऊ दे, अक्षता पाडायला येऊ दे. दादा लग्न कधीच आहे? लग्न 5:20चा. माझा अंदाज खरा ठरतो. गोड मधुर आवाज करी कृष्णाची बासरी, गोड मधुर आवाज करी कृष्णाची बासरी, सायलीला घेऊन आलो तिच्या मी सासरी. उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली, किरणरावाने त्यांना जन्म देणार धन्याची मावली. मस्त मस्त. नमस्कार मित्रांनो, मी अरुण कोहली स्वागत करतो तुमचा मराठी यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपल्या किरण भाईचा लग्न आहे. तर मित्रांनो, मागच्या ब्लॉगमध्ये साखरपुड्याचा ब्लॉग बघितला असेलच, तर कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. तर भावा, कशी फिलिंग वाटते तुला? फिलिंग तर एकदम खूप छान वाटतंय. तर चला भाई, आता टाइम झालाय त्याच्यामुळे आपण काय एवढा शूट करत नाही. चला भेटूया. आणि बँडवाले कुठले आहेत? बँडवाले पेनवाशी. बँडवाले पेन वशीचे आहेत, कारण की आई भावानी ब्रॉस बँड गेलाय अलिबागला आत्याच्या मुलाच्या लग्नाला. लग्न सोडून बाईच्या लग्नात आलोय. चला सोबत राहा.
दादा लग्न कधीच आहे? लग्न 5:20चा. माझा अंदाज खरा ठरतो. मुलाचा पप्पा वैतागला आहे. लग्न आहे 4:45चा आणि इथं 4:45 वाजले. काय आता बरोबर 5:20चा पुढे. त्याची ड्रेसिंग बघा कडक मध्ये. आता नवरा भाई तूच वाटतस बरोबर. मला वाटतं आपली पण वेळ येईल लवकर. येस येस नक्कीच. मनीष कुठे चाललाच? लग्नाला नग्नाला कोणच्या आहे नग्नाला? किरण दादाचे आपले नक्की ना. मग नाचच नाही तो नाचला हळदीला मजा भाई. आजीला वरातीला वरातीला काय वरातीला मजा. आलं झाली नाही लग्न नाही ना? हा बंद आहे ब्लॉग बंद आहे. वरातीला आपण मजा करू. आपण वरातीला मजा करू. आता नाही नाचस का? वरातीला. का तुझे मेकअप खराब होईल? नाही नाही हा? दोन भाई लोक लग्नाला आले आहेत. बाबू नाव काय तुझं? नाव काय? काय बाबू नाव तुझा? दादा तुला थोडंफार विचारेन मी. तुला एक्सपिरियन्स असेल त्या गोष्टीचा. तर नवऱ्या मुलाचा म्हणजे आपल्या किरण दादाच्या 2 बहिणी आता नाचताना दिसत नाही. म्हणजे कुठं असतील हो त्या? काय नाही सगळ्या मेकअपला बिझी आहेत. स्वतः माझी बायको पण अजून आली नाही. ती पण मेकअपलाच आहे. मेकअप तू काय दादा बोलशील? आताचा काळ असा आहे ना. पहिले मेकअप ते मुहूर्त बिहूर्त काय वेळेवर लागत त्यांना काही हे नाही. पहिला मेकअपचा बघतात बस बाकी काही नाही. पण माझ्या मागे तरी यायला पाहिजे. आता नवरा स्टॉपवर बसलेला आहे. यायला हव्या होत्या. स्टॉपवर पोहोचला तरी अजून नवऱ्या मुलाची बहीण का आली नाही. काय बोलायचा मेकअप बद्दल? नाराजी वाटते पण आता काय करणार. मला कसं तरी वाटते व्हिडिओ काढायला. जाऊ दे आता काय करशील. राहू दे चला. फक्त लग्न लावता वेळेस तरी येऊ दे म्हणजे झालं. येऊ दे अक्षता पाडायला येऊ दे. तू भाऊ काय बोलशील? मला तर एवढंच वाटतंय लेडीजला मेकअप कंपल्सरी आहे. पोरांचा भले मेकअप नसलं तर ब्रेकअप होईल. किरण दादा घोड्यावरचा प्रवास कसा वाटला? जाम भीती वाटत होती. पहिल्यांदाच चढलो होतो घोड्यावर. तो उडवत होता ना तेव्हा कसा वाटला तुला फिलिंग? खूप भीती वाटली होती. डोका पण दुखायला लागला तरी पण चढलो. पहिल्यांदाच बसलेलास? पहिल्यांदा फर्स्ट टाइम. कसं वाटलं मग? बरं वाटलं ना? मस्त वाटलं. पण नंतर. घाबरलेलास थोडा? पहिल्यांदा घाबरलो नंतर खूप बरं वाटलं. आणि तुझं लग्न कितीचं आहे? लग्न आहे 3:45. 3:45. आता वाजले किती भावा? झाला थोडा लेट झाला. तू बहिणींबद्दल काय बोलशील? बहिणी नाचताना दिसल्यात ना मला. काय लेट केला. मेकअप मुलं सगळी वाट लागते. काय बोलायचं. मग तेच बोलते ना मेकअप लवकर करायला पाहिजे होती त्यांनी. थोडाफार विचार करायला पाहिजे होता. हा मेकअप जर लवकर केली असती तर आज त्या पण असत्या उपस्थित. हो बरोबर. आपण आता डायरेक्ट वशिनी गावात जाऊ हा. आणि दाखवू. आपल्याला गावात काय जायला भेटणार नाही. आपण शॉर्टकट जाऊ ना. शॉर्टकट जाऊ आता. साखरपुडे सारखा. हा. ओके चला सोबत राहा. आणि महेश दादा पण आलाय. हा बहीण आली इकडं. काय किती वाजता गेलेलीस मेकअपला? 2 तास झाले. किती वाजता गेलेलीस? 12 वाजता. मग थोडं लवकर नाही जाता आला? नाही भरपूर होते मेकअप वाली. हो काय ठीक आहे चला. आता आपण पुढे दाखवू. समीर भावा आणि डाल्या भावाची ड्रेसिंग बघा.
भावा आता फुल एसी फुल एसी खूप थंड थंड वाटतं. आता जाम गरम झाला असेल आता एसी मध्ये. एसी मध्ये खूप थंड वाटतं आता. हा आता ओके मध्ये. आता आतुरता काय आहे तुझी? आता पोचूया वशिणीला आणि कोणाला बघूया? बघूया वहिनीला आता. चला सोबत राहा. दादाचा भाऊ काय बोलशील? काय बोलू, टाइम झालाय ना, टाइम लय झालाय तरी बघूया आता पुढं जाऊन. चला पुढचा प्रवास दाखवू आपण. हा आता आपल्याला रात्री लेट होईल. हो बघू, करू मजा, फुल मजा. ठीक आहे चला सोबत राहा. तीच भाईची पण उपस्थिती आहे इकडं. आणि भाई गोव्याला गेलता आणि कधी आलास भावा? काल रात्री 10:30 आणलंस की नाही काजू बिजू? आणलं 6-7 किलो. 6-7 किलो? अरे दात दुखतीन का खाऊन खाऊन? दुखलं पाहिजे, पोरा बोलली पाहिजे काय भाईने काजू आणलं. ठीक आहे आम्ही तुला देईल का? बाशीला मला मी पॅकेट सांगायला सेपरेटच चांगला आहे, याला बोललोय आज संध्याकाळी घेऊन ये घरी. ठीक आहे चला सोबत राहा. आणि इकडं स्वयं भाऊ आपला ब्लॉग बघत असतो. ऐकर ऐकर असं कर. इकडं सागर दादा, इकडं हे दादा आहेत, मला नाव नाही माहिती पण ओके. अनिकेत कोळी इकडं पुऱ्या मुलाचा करवला. आपण आलो वाशिनला आणि इकडं महेश दादा आणि संजय दादा आहे. दादाची ड्रेसिंग बघा. काय बोलशील? काय आमचा नवरा आला मानवान. तुमचा नवरा? हो किरण दादा. काय किरण भाऊ. आहे का? हं. खरं का? खरं. ओके ओके ओके. अजून काय मजा केलीस का नाही? केली मजा फुल. फुल केलीस? हं. दिसला तर नाही काय? कुठं होतो. दिसलाच तर नाही. होतो पुरं होतो. मग आता वारातीला? हाव आहोत. ठीक आहे हं. महेश तू काय शुभेच्छा देशील आपल्या किरण भाऊला? किरण भाऊला शुभेच्छा आहेत माझ्याकडनं. आणि काय रात्री माझ्या वारातीला? वारातीला असणारच, मजा असणारच रात्रीला. कारण की आपली गाडी आघाडीवर आहे. गाडी आघाडीवरती आहे. समजने वाले को इशारा काफी. ओके. मग कधी मे नाही तर दिवाळी. नाही तर दिवाळी. ओके मध्ये चल. अजून काय बोलशील आपल्या ब्लॉग मध्ये? ब्लॉग चांगलं होत आहे तुझं. थँक्यू भाऊ, थँक्यू. सपोर्ट करा असंच तुम्ही. दादा नवरा आलाय आता आपल्या वशिनी स्टॉपला. 4:10 झालेत. विनोद दादा काय बोलशील? काय या मुलींच्या सर्व मेकअपीमुळे नवरा थोडा लेट झालेला आहे. सर्व फक्त दोष मेकअपवरच देतात. तर ताईनो मेकअपचा टाइम जरा कमी करा. काय अजून बोलशील? मेकअपची टाइम कमीच का लागेल, नाही तर तुम्हाला लवकर मेकअप करून नवरा आपला टाइम आणावा लागेल. हो हा संदेश असेल. हा सर्व पब्लिकला संदेश असेल. बरोबर. ओके. अजून काय वाटते तुला? कसा कार्यक्रम चालला? कार्यक्रम तर एकदम छान चाललाय. नवरा एकदम गाजत नाचत वाजत आलाय. सर्व मंडळी खुश आहेत. ठीक आहे. हा इकडे आपल्याला चेतन दादा दिसतोय. चेतन दादा तू काय बोलशील? काय बोलू? किरण दादाला काय शुभेच्छा वगैरे? किरण दादा लग्नाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर उशीर पण झालेला आपल्या लग्नाला. लग्न कितीचा होता? लग्न होता 3:45. आणि वाजले किती? आता वाजले की बघ आता किती वाजले. आता 5:30. हा ओमकार दादानी इकडं लग्न पुढं सरकवलं आणि त्याची ड्रेसिंग पण चेंज केली बघा. का असं का? अरे आता डाग लागला दुरुस्ता, मग काय करशील झटपट. असं असते हो. मला सूत्रांकडून खबर आली की वहिनींची ड्रेसिंग म्हणजे सकाळपासून वाईफची ड्रेसिंग मॅचिंग आहे म्हणून. सकाळपासून मॅचिंगच होती, पण डाग लागले त्याच्यामुळं वॉश करून ठेवलेला बाजूला, परत घातला. लग्न 5:10 होईल. 5:10. ओमकार दादानी लग्न पुढे ढकललंय. आणि प्रणित दादा काय बोलशील? किरण आज भोल्यावर चढणार आहे, त्याची आतुरता गगनात मावेन अशी झालेली आहे. खूप जल्लोष आहे आणि बघूया आपण वरातीला खूप मजा करूया परत. नक्कीच पुढे राहा आपल्या ब्लॉग मध्ये. वरातीची मजा तुम्ही बघा. इकडे आपला डॅशिंग बॉय काय बोलशील? आता काय बस स्टॉपवर आलास, आता तू भाजीकडे आलास. हो नक्कीच. आता वशिणी गावामध्ये आलेलो आहे.
स्टॉपवरती नवरा पोहोचलाय, आता नाचतायत मंडळी सगळी. सो आता तिकडे आमच्या त्या नवरीच्या घरी जायची तयारी आहे सगळी. नवरी तुझी भाची पण लागते हो हो, नवरी पण माझी भाची आहे, आमच्या इकडच्या नाट्याकडून गावातल्या आपल्या केळवण्या गावामधून. वशिने गावात आपल्या रामभाईचं सलून खूप प्रसिद्ध आहे. तर आपल्या रामभाईच्या सलूनमध्ये आपला नवरदेवाचा भाऊ फ्रेश होण्यासाठी आलाय. कडकमध्ये ड्रेसिंग भारी आहे बाबा. अमित भाऊ बघा, मिरर मधून दाखवते तुम्हाला. काय करणार, असल्या उन्हामध्ये आपला मेकअप पण जरा ढिली झाली, त्याच्यामुळे बरोबर बरोबर. लक्ष देण्यासाठी इकडे आलेलो आहे. हो नक्की. आपण का व्हाईट शर्ट. मित्रांनो आपला प्रवीण दादा डान्सर, हो कसं वाटतंय तुला? मस्त वाटते, आपल्याच भावाचं लग्न आहे आज. मस्त वाटते. त्याने लय मोठं स्वप्न बघलेलं की त्याचं लग्न होईल नाही, पाहिलं त्याचं लग्न होते आज. मला काय मित्र ऐकायला येत नाही, पण व्हिडिओ मार्फत बघू काय बोललं असते. नक्कीच नक्कीच समजेल, व्हिडिओ ज्यांना बघतील त्यांना समजेल मी काय बोललोय ते, तुला पण समजेल. ओके ओके ठीक आहे. मंडळीने याकडे यायचं आहे.
तर मित्रांनो आपल्याला नवऱ्या मुलाचे म्हणजे किरण दादाच्या बहिणी दोन्ही पण बहिणी भेटल्यात आणि मगाशी नवरा निघालेला तेव्हा दोघी पण उपस्थिती नव्हत्या. तर विचारावं पण का टाईम झाला. चला तर सर्वप्रथम जाऊ आपण ताईकडे. काय तुझं नाव काय? उज्ज्वला मात्रे. ओके ठीक आहे. ताई तुम्हाला उशीर का झाला? मेकअप मुलं. मेकअप किती वाजता गेलेली मेकअप करायला? 2 वाजता. 2 वाजता. मग 2 वाजता मग एवढा उशीर काय करत आहे? एवढा 2-2 तास लागतात. हेवी मेकअप आहे ना आमची. प्री प्लॅनिंग नव्हती काय? चला आता पुढं ताई दुसऱ्या ताईकडे जाऊ. ताई तुझं नाव काय? कविता मात्रे. कुठून? साई. हो ठीक आहे. आणि किती वाजता गेलेली मेकअपला? 1:30 वाजता. 1:30 वाजता. मग तुझी प्री प्लॅनिंग नव्हती का? होती पण पाहुणी पण होती ना, त्यांना पण बघायला लागते, त्यांना जेवण द्यावं लागते, तेव्हा आपली मेकअप. बरोबर आहे तुझा, बरोबर आहे. पण तुमचा मेकअपचा टाइम थोडा कमी करा असं मी बोलतोय. तर तुम्हाला कसं वाटतंय हा म्हणजे आता निघताना नवरा निघताना तुम्ही उपस्थिती नव्हत्या मग काय मजा असणार सांगा. नाही थोडा खराब वाटला पण नंतर खूप एन्जॉय केला मी, भरपूर नाचलो. मला व्हिडिओ काढायला कसं तरी वाटत होता तरी पण नंतर आलेत तुम्ही. कुठे आलेत तुम्ही? आपल्या रामाच्या मंदिराजवळ. आणि तू? वशिणे. डायरेक्ट वशिनी ना? तुझी मेकअप काय बेकार होती? बेकार, खूप बेकार. आणि इकडं परिवार सर्व. चला पुढे पुढे राहत राहा. इकडं भाची काय बोलशील? काय मजा येते आता मामाच्या लग्नात. आता वरातीला मजा करशील की नाही? हो नक्कीच बघूया आपण मजा. इकडे दुसरी भाची आहे. काय बोलशील? काय बोलू. मजा करशील की नाही वरातीत? हो नक्की ना? 100%? 101% नाही? नाही. हा ठीक आहे चालेल. इकडे निकिता तू काय बोलशील? मजा करू वरातीला, भूक लागली आता जेवायला खूप. ठीक आहे जेवू. तुझी व्हिडिओ पण व्हायरल झाली म्हणजे आपण स्टॉपवर थँक्यू. आणि आपली व्हायरल झालेली. तर सर्वजण बोलत होते ना तुला की काय नवरा आलाय गो वशिनीला. ठीक आहे. इकडं ताईचं तुझं नाव काय? चाहत. ओके ठीक आहे. इकडं जावंही बरोबर दिसते. तुमचं नाव काय भाऊ? तर भाऊ अजून काय बोलणार? तुमचे व्हिडिओ चांगले आहेत, क्लॅरिटी वगैरे चांगले आहे, मस्त वाटलं व्हिडिओ बघून. थँक्यू. आणि भाऊ तुमचं नाव काय? हा एकनाथ मात्रे. ओके ठीक आहे. तुम्ही कुठून? साईवरून. ठीक आहे. अरे भाई सर्व लाजतात. आपला समीर भावा इकडं बादशाह आहे आणि यो डाल्या लाजतो नुसता. मित्रांनो इथं आपल्याला उमेश दादा आणि वहिनी भेटतंय. तर आपण काय बोलशील? आता असं बोलणार मी की सकाळीच किरणच्या चेहऱ्यावर भरपूर नाराजी होती. कारण असा सीन होता की त्याच्या ताईचा होत्या त्या मेकअपचं काम चालू होता. मेकअपचं काम चालू असताना त्याचा नवरा लवकरच काढला असताना तो सांगत होता थांबा माझ्या ताईचा आलेल्या नाही म्हणून तुम्ही थांबा. पण सकाळी नाराजी असताना आज त्याच्या चेहऱ्यावर हसू आहे का तर त्याला त्याची वाईफ कडे तो आता बरोबर प्रस्थान झालेला आहे त्याचा. अजून काय तर आता बघूया त्याची लाईफ कशी आहे ती. आता त्याला शुभेच्छा देशील? त्याला आमच्यातर्फे दोघांतर्फे मी माझी वाईफ दोघांतर्फे आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत त्याच्या येणारे लाईफसाठी. ओके थँक्यू आपल्या ब्लॉगमध्ये थोडंसं बोलल्याबद्दल. भाऊ काय सांगतोस? ओ किरण भाऊ काय सांगतो? भावा काय बोलशील? काय बोलू भावा, भूक लागलेली आहे. नवरदेव आता गेलेला आहे तर फोटो वगैरे काढायला. आल्यानंतर आम्ही जेवण घेणार आहोत. खूप भूक लागली खरंच. त्याला फोटो काढायला आता 1 तरी तास लागेल. तुला काय वाटते? नाही आता कॅमेरामॅन काय बोललाय माहिती आहे का, तो जास्ती नाही आता 4-5 फोटो काढायचे नंतर जेवण घ्या आणि मग चेंज करून घ्या. ठीक आहे आपण बोलू. आपण भावाकडे बोलू. भाऊ कसं वाटतंय? एकदम मस्त वाटतंय. आता वरातीची वाट बघत आहोत. आणि आपला नवरा कितीला आला? नवरा जवळपास 4:15 झाले. जास्त 5:45ला काहीतरी लग्न लागला. आपला मुहूर्त कितीचा होता? 3:45चा होता. आणि कशामुळे टाइम झाला तू सांगू शकशील?
म्हणजे नवरा निघालाच ऑलरेडी उशीर झाला, पण मग आता इथं परत नाचेपर्यंत आणखी टाइम निघून गेला. बरोबर बरोबर नक्की. इकडं बघा नवरा इकडं मॅच बघत वहिनी बघा मॅच बघत आहे. बेकार काम, स्माइल बेकार आहे. चला मित्रांनो, वशिनी स्टॉपवरून आता निघाली परत 12:15 झालेत. तर डायरेक्ट आपल्या केलवणे गावात स्टॉपवर जाऊ आणि भाईची थोडी मुलाखत घेऊ. तर मित्रांनो, आपला किरण नवरा आलाय आपल्या केलवणे गावात. 12:30 वाजलेत आणि आता थोडं विचारू त्यांना कसं झालं आहे प्रवास वगैरे. किरण दादा, सर्वप्रथम तुम्हाला दोघांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. पुढच्या वाटचालीस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ओके, तर दादा कसा झाला प्रवास? मी रिसेप्शनला नव्हतो, थोडा बाहेर होतो. तर कसा झाला प्रवास? थोडं आता थकल्यासारखं वाटतंय, कारण वशिणी गावामधून भरपूर असा राऊंड मारत आलो. खूप मोठं गाव आहे आणि थोडं तर थकलोत आम्ही. आणि तुझा आज वाढदिवस आहे, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नक्कीच तुझा योगायोग असेल आजचा. वरात पण आली आपल्या गावात, म्हणजे 12च्या नंतरच. आणि तुझी धून बघायला मी नव्हतो म्हणजे त्या तेव्हा. तर वहिनीकडं कसा झाला प्रवास? खूप छान झाला. कसा वाटला? छान वाटला. अजून काय बोलणार? म्हणजे तुमची मागाशी मी बघितला लग्नानंतरचा शूट होता, तेव्हा खूप दोघांच्या चेहऱ्यावर स्माईल होती. आणि आपला ब्लॉग बघितला का साखरपुड्याचा? हो बघितला. कसा झालेला? खूप छान झाला. क्लॅरिटी कशी होती? चांगले होते. ओके, ठीक आहे. किरण दादा, अजून काय बोलशील? अजून काय बोलू, हा योगायोगच म्हणावं लागेल की लग्नाच्या आणि वरातीच्या दिवशी माझा वाढदिवस पण आहे. आणि जर असा गिफ्ट असेल तर वारंवार हाच दिवस येऊ माझ्या वाढदिवसाला. बरोबर बरोबर. आणि दादा, वहिनीला सांग की मी आत्याच्या मुलाचं लग्न सोडून तुझ्या लग्नात आलोय. हा, आणि खरंच मनापासून आभार मानतोय मी आर्यन कोलियाचं की स्वतःच्या आत्याच्या मुलाचं लग्न सोडून तो माझा ब्लॉग काल तू मला रिक्वेस्ट केलीस ये म्हणून मी आलो तुझ्यासाठी. दादा, मी कपडे तिकडून तसेच आणले, काय तिकडं राहिलो नाही. सकाळी लगेच निघालो तिथून आणि 1:45 पर्यंत आलो मित्रा. ओके, अजून काय बोलशील? नाही, खरंच तुझा मनापासून धन्यवाद. तो आलास हे माझं सौभाग्यच म्हणावं लागेल. ठीक आहे, ठीक आहे. ओके, अजून आपण वरातीची मजा दाखवू. ओके, इकडं करवले आहेत. बोला जरा. फटाक्यांची आतिषबाजी झाली. आणि किरण दादा,
सुंदरात सुंदर प्रेमाचे गाव, सुंदरात सुंदर प्रेमाचे गाव, सायली समोर लागणार आता माझे आडनाव. ओके मध्ये टाल्या वाजवा. ओके मंगळसूत्राच्या 2 वाट्या, एक आवाज नाही. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, एक सासर एक माहेर, किरण रावाने दिले मला सौभाग्याचे आहे. ओके छान छान. कोण आहे वलक? कोण आहे? आवाज काढायला सांग. आवाज काढ आवाज. कोण बसली? तुझी काय अपेक्षा आहे ती सांग. समजलं काय कोण आहे? समजला. काय नाव सांग. निकिता. फसली. चल काय तुझी अपेक्षा आहे ती सांग. आई वडिलांना पोहोचशील काय मग 100%. आणि माझा लग्न करून देशील काय बस काय बायकोला इतर आधी लग्न करून देशील काय आता माझा उत्तर द्या नाही तर आली तशी बाहेर जा. किती वाजे उतार? कशी उत्तर देवाचं तर द्या नाही तर आली तशी कॅशर माझा. आम्ही उत्तर सांग. उत्तर 2,000 द्या. कमीच बोललीस. बस हे घे. नाव घ्या आधी. नाव घेतला बाहेर. अरे हे दुसरं घे. गोड मधुर आवाज करी कृष्णाची बासरी, गोड मधुर आवाज करी कृष्णाची बासरी, सायलीला घेऊन आलो तिच्या मी सासरी. टाल्या. वशिनकरांचा आवाज. तुम्हाला आवाज आलाय काय? उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली, किरण रावाने त्यांना जन्म देणार धन्याची माऊली. मस्त. खाली एकीला काय सासू सासरा मनगोबाचा संत सारा येताने काय गोसल देखील काय नंद जाव मनगोबाचा संत झाला येताने काय गोसल देखीला काय नंद जाव. मित्रांनो ब्लॉग आपला इथेच एंड करतोय. तू भावा काय बोलशील म्हणजे आपल्या ब्लॉगला लग्नाचा कार्यक्रम कसा झाला? सर्वप्रथम आर्यन कोहली तुला खरंच मनापासून धन्यवाद. तू तुझा घरचा लग्न सोडून तू माझा कार्य अटेंड केलंस त्याच्याबद्दल. आणि खरंच त्याच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि त्याच्या खूप सारे व्हिडिओ तुम्ही शेअर करा. खरंच आमच्या केलवणे गावामधून असा मस्त यूट्यूब चॅनल त्याने ओपन केला आणि छान छान व्हिडिओ बनवतोय. त्याच्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकताय. थँक्यू. आणि सांग लग्नाचे व्हिडिओ आवडले असत तर बोल. असं खरंच लग्नाचे व्हिडिओ